हाय गाईज, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी रयत शिक्षण संस्था सातारा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 या वर्षीची समाजशास्त्र ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या युट्यूब चॅनलवरती इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत सर्व सिलेबस अवेलेबल आहे, त्याचबरोबर सर्व प्रश्नपत्रिकाही अवेलेबल आहे. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला या व्हिडिओला सुरू करूया. मी तुम्हाला पेपरचा पॅटर्न सांगत चलतो. प्रश्न क्रमांक ए पासून इतिहास सुरू होत आहे. येथे प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तुम्हाला इथे 2 विधाने दिलेली आहेत, त्याचा योग्य ऑप्शन्स निवडून येथे लिहायचा आहे व वाक्य पुन्हा लिहायचे आहे. यातच ब प्रश्न आहे. हा तक्ता दिलेला आहे, हा तक्ता तुम्हाला भरायचा आहे. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील अ आहे, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. येथे एकूण 4 विधाने दिली आहेत, त्यातील कोणतेही तुम्हाला 3 विधाने अटेम्प्ट करायचे आहेत. एक विधान 2 गुणांसाठी आहे. येथील ब क्वेश्चन आहे, खालील संकल्पचित्र पूर्ण करा. येथे 3 संकल्पचित्र दिलेली आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 संकल्पचित्र अटेम्प्ट करायचे आहे. एक संकल्पचित्र 2 गुणांसाठी, असे 2 संकल्पचित्र 4 गुणांसाठी आहेत. येथे प्रश्न क्रमांक 3 सुरू होत आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एक प्रश्न येथे 2 दिलेले आहेत, त्यातला कोणताही एक अटेम्प्ट करायचा आहे व तो 3 गुणांसाठी आहे. व प्रश्न क्रमांक 4 हा नागरिक शास्त्राचा आहे. हा राहिला प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, असा हा प्रश्न आहे. येथे हे 4 त्याचे ऑप्शन्स आहेत, त्याचे योग्य पर्याय निवडून येथे लिहायचा आहे गाळलेल्या जागेमध्ये. येथून प्रश्न क्रमांक 4 आहे, संकल्पचित्र पूर्ण करा. येथे 2 संकल्पचित्र दिलेले आहेत, त्यातून कोणतेही एक संकल्पचित्र तुम्ही अटेम्प्ट करा व ते 2 गुणांसाठी आहे. आणि त्यातील ब प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. येथे दिलेले आहे, त्यातील 2 पैकी कोणतेही एक अटेम्प्ट करू शकता. व प्रश्न क्रमांक 6 हा भूगोलचा आहे. प्रश्न क्रमांक 6 पासून भूगोल सुरू होत आहे. हा आहे प्रश्न क्रमांक 6 अ. त्यामध्ये तुम्हाला 3 विधाने दिलेली आहेत, त्यातील योग्य पर्याय निवडून हे विधाने पूर्ण करायचे आहेत, ते तुम्ही करू शकता. सोपा प्रश्न आहे. व खालील प्रश्न आहे ब, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा व चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहा. म्हणजे येथे दिलेले विधाने चूक आहे की बरोबर आहे ते लिहा व चुकीचे विधान असेल तर ते दुरुस्त करून पुन्हा लिहा, असे सांगितले आहे. व प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यात कोणतेही 2 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. पण हा आहे क्वेश्चन नंबर 7 मधील ब प्रश्न, खालील विधानाची भौगोलिक कारणे लिहा. त्यात 3 दिले आहे, कोणतेही त्यातले तुम्ही 2 अटेम्प्ट करू शकता. हा आहे प्रश्न क्रमांक 8 व 8 मधला हा ब मध्ये तुम्हाला नकाशा दिला आहे. नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तरे लिहायचे आहे. ते 3 गुणांसाठी येथे ते 3 प्रश्न राहिले. व येथे क मध्ये तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे, हे त्याची माहिती राहिली स्तंभालेख काढण्यासाठी. व शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यात तुम्हाला 3 प्रश्न दिले आहेत, त्यातील कोणतेही 2 तुम्ही अटेम्प्ट करू शकता. व एक प्रश्न हा 3 गुणांसाठी, म्हणजे 2 प्रश्ने 6 गुणांसाठी आहेत. अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे. तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.